श्रेयस सुद्धा आपल्यासोबत जोडला गेलेला आहे फोनद्वारे आणि श्रेयस सैफ अली खानच्या घराच्या बाहेर आहे। श्रेयस, माझा आवाज येतोय? कोणत्या घराच्या बाहेर आहात तुम्ही? सैफ अली खानला नुकताच रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे लीलावतीमधून। सैफ कोणत्याही क्षणी इकडे पोहोचेल आपण बघू शकतो। तर आता सैफ थोड्याच वेळात वांद्रेच्या इथच्या राहत्या घरी इकडे येणार आहे। आपण सद्गुरू शरण जी त्याची बिल्डिंग आहे ज्याच्यात सैफवर हल्ला झाला होता त्याच बिल्डिंगच्या घरात तो खऱ्या अर्थाने येणार आहे। याच बिल्डिंगच्या 11 मजल्यावर सैफ अली खान राहतो। आपण संपूर्ण रस्ता बघितला, संपूर्ण रस्ता श्रद्धा मुंबई पोलिसांनी फ्री केलेला आहे। संपूर्ण रस्ता जो आहे त्याच्यावर मोठा पोलीस बंदोबस्त आहे। त्यासोबत आपण बघू शकतो तर दृश्यातून आपण बघू शकतो खऱ्या अर्थानं सैफच्या घराबाहेर आपण आहोत। सद्गुरू शरण ह्याच बिल्डिंगच्या 12व्या 13व्या मजल्यावर खरं तर सैफ अली खान राहतो आणि त्याच घरात खरं तर तो येणार आहे। हेच त्याचं जे राहतं घर आहे त्याच्यावर हल्ला झाला होता, त्याच राहत्या घरी आता सैफ अली खान येणार आहे असं कळतंय। ज्या घरात तो शिफ्ट होणार आहे ते नंतर होणार आहे असं कळलंय, पण आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर ज्या घरात तो येणार तो याच सद्गुरू शरणमध्ये येणार आहे। त्याचं कारण असं की करीना कपूर आणि करिश्मा कपूर मागच्या तासाभरापासून याच घरात आले आहेत, त्यामुळे कुठल्याही क्षणी सैफ अली खान आता इकडे पोहोचेल। आपण पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघू शकतो। कुठल्याही क्षणी खऱ्या अर्थानं सैफ अली खान आता इकडे येईल। मागच्या 5-6 दिवसापासून सैफ अली खान जो आहे तो लीलावती रुग्णालयात ॲडमिट होता, त्याच्यानंतर तो 5-6 दिवसांत बाहेर आला आणि आपण वांद्रे पोलिसांची मोठा फौजफाटा इथं सद्गुरू शरणच्या अवतीभोवती आपण असताना बघतोय। सैफ अली खान आता पोहोचलेला आहे असं कळतंय। सैफ अली खान कुठल्याही क्षणी इकडे येऊ शकतो। जी गाडी आहे ती त्या गेट असं दिसून येतंय। हो, सैफ अली खान आता लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळून सद्गुरू शरण या हाईट्सच्या जिथे तो राहणार आहे त्या बिल्डिंग खाली आलेला आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतो। नुकतीच त्याची गाडी आपल्याला दिसलेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण हे पुढारी न्यूजवर पाहतोय। लीलावती रुग्णालयामधून आज सैफ अली खान 6 दिवसांनी घरी परततोय, मात्र तो पहिल्या घरी राहणार नाहीये, दुसऱ्या घरी राहणार आहे असं कळतंय। करिश्मा कपूर आणि करीना कपूर गेल्या तासाभरापासून त्या घरी गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि नुकताच सैफ अली खान हा लीलावती रुग्णालयामधून त्याच्या घरी परतलेला आहे आणि त्याची गाडी नुकतीच आपण पाहिली आहे। हीच त्याची गाडी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। सैफ अली खानवर 6 दिवसांपूर्वी हल्ला झालेला होता आणि ही थेट दृश्य लीलावतीमधून रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नुकताच सैफ त्याच्या घरी परतलेला आहे आणि तेव्हाचीच आपण ही दृश्य पाहतोय। बराच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे, फौजफाटा तैनात आहे। बिल्डिंगच्या बाहेर आपण जर पाहिलं, श्रेयस आपल्याला ज्याप्रमाणे सांगत होता पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे आणि नुकताच सैफ अली खान हा लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज घेऊन आपल्या घरी परतलेला आहे। 6 दिवसांपूर्वी त्याच्यावर हल्ला झालेला होता। रात्री 2:30 वाजता घटनाक्रम जर आपण पाहिला, त्यानंतर हल्लेखोराचा तपास सुद्धा सुरू झाला, आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। मात्र सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यावर 2 शस्त्रक्रिया त्याच्यावर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर बरा होऊन तो घरी परतलेला आहे। पुन्हा एकदा सर आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत आहेत। श्रेयस, नुकताच आपण सैफ अली खानला पाहिलंय, गाडीमधून उतरून ते त्यांच्या घरी परतलेले पाहायला मिळाले। खरं तर सैफ अली खान आत्ताच त्याच्या घरी पोहोचलेला आहे। सैफ अली खान खरं तर या बिल्डिंगला 2 गेट्स आहेत। ज्या गेटवर आपण उभं होतो तिकडे पोलीस बंदोबस्त, दुसऱ्या गेटवर पण पोलीस बंदोबस्त मेजर होता। सद्गुरू शरणचं आहे दुसऱ्या गेटमधून सैफ अली खान यांनी एंट्री घेतलेली आणि तो थेट आपल्या घरात गेलेला आहे। एकंदर आपण बघू शकतो तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त या रस्त्यावर होता आणि त्या मोठा बंदोबस्त खऱ्या अर्थानं आपण दृश्य पाहिलं सैफ अली खान गाडीत बसून आलेला आहे, त्यामुळे आता तो ठीक आहे, पण त्याला कंप्लीट 1 महिन्याची बेड रेस्ट सांगण्यात आली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे 1 महिना तरी तो शूटिंग करणार नाही अशी चर्चा खऱ्या अर्थानं होताना दिसतंय। अनेक सिनेमे खरं तर सैफ अली खान करणार, त्यासोबत अनेक वेबसिरीज पण लाईनीत आहेत। तांडवची वेबसिरीज असेल, सेक्रेट गेमचा पुढचा भाग असेल, अशा अनेक गोष्टी आहेत जे खऱ्या अर्थानं सैफ अली खान ह्यांच्या खऱ्या अर्थानं पाईपलाईन प्रोजेक्ट्स ज्याला म्हणतो ते सगळे होते, पण मात्र 1 महिना तो आता काही शूट करणार नाही आहे। सद्गुरू सदन आपण बघू शकतो, सद्गुरू शरण हे जी सोसायटी आहे त्याच्याच खरं तर आपण एंट्रीला आहोत। अनेक लोक, अनेक चाहता वर्ग या परिसरातला हा सगळ्या इकडे त्यांनी गर्दी केलेली आहे। मात्र पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात खऱ्या अर्थानं आता ह्या बिल्डिंगच्या बाहेर मोठा बंदोबस्त आहे श्रद्धा, आणि त्या बंदोबस्तमध्ये कुठे ना कुठे सैफ अली खान ह्यांनी आपली गाडी थेट गेटच्या आत घेऊन तो सरळ वर गेलेला आहे। एक चर्चा खरं तर अशी सुद्धा रंगत होती आणि अनेक गोष्टी सुद्धा समोर येत होत्या की सद्गुरू शरणमधलं जे त्याचं घर आहे हे त्यांचं नवीन घर आहे, जे त्यांचं जुनं घर आहे जे खऱ्या अर्थानं अगदीच रोडच्या त्या बाजूला आहे, ते पण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। ग्रँड रेसिडेन्सीच्या बाजूच्या जे टॉवर दिसतंय तीच खरं तर
त्यांची फॉर्च्यून रेसिडेन्सी नावाची तो टॉवर आहे जिकडे सैफ अली खान शिफ्ट होणार आहेत। याच टॉवरमध्ये 2 ऑफिसेस सैफ अली खानचे आहेत आणि जुनं घर जे सैफ अली खानचं आहे ते याच टॉवरमध्ये, तिकडे कदाचित त्या फ्लॅटमध्ये सैफ अली खान शिफ्ट होत आहेत का अशी चर्चा रंगत होती। पण मात्र आता डिस्चार्ज झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सैफ अली खान आता याच सद्गुरू शरणच्या या बिल्डिंगमध्ये आले, ज्या बिल्डिंगमध्ये खऱ्या त्यांचा हल्ला झालेला त्याच परत त्या घरात आलेले आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा खऱ्या अर्थानं आपण या संपूर्ण परिसरात श्रद्धा बघू शकतो आणि एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यांच्या अंतर्गत सगळ्या पोलीस बंदोबस्तमधून खरं तर आता सैफ अली खान जो आहे तो आता सद्गुरू शरण या बिल्डिंगमध्ये त्यांच्याच घरी म्हणजेच 12व्या मजल्यावर आता सैफ अली खान आता पोचलेले आहेत। एकंदर सध्या पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे, एकंदर आता सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या तर सैफ अली खान कधी पुन्हा एकदा काम सुरुवात करेल त्याची आता चर्चा खरं आता होता दिसते। मात्र महिनाभराचे बेड रेस्ट सैफ अली खान सांगितली आहे, त्यामुळे जेवढे पाईपलाईनचे प्रोजेक्ट आहेत ते 1 महिनाभराचे तो शूट करू शकणार नाही अशी चर्चा आता करत होत आहे। मात्र सैफ अली खान यांनी सगळ्या कॅमेराजना हात दाखवला आहे, तो ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता, त्यामुळे सैफ अली खान हे सेफ असं आपल्याला खरंच म्हणावं लागेल आणि तो नुकताच आता त्याच्या राहत्या घरी आलेला आहे। श्रद्धा हो, निश्चित श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय सैफ अली खान सुखरूप असलेला आपण पाहिलेला आहे, नुकतीच त्याची झलक तो रुग्णालयामधून परतला आणि त्याच्या घरी परततानाची झलक आपण त्याची पाहिलेली आहे। ही दृश्यांमध्ये जे आपण पाहतोय तो सरळ चालत आला आणि त्याच्या घरी गेल्याचं सुद्धा आपण पाहतोय। त्यानंतर त्याला कंप्लीट 1 महिन्याचा बेड रेस्ट सांगितलेला आहे। जो सैफ अली खानवर हल्ला झाला त्याच्यावर 2 शस्त्रक्रिया झाल्या आणि त्यानंतर 1 महिन्याच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्याला दिलेला आहे। यामध्ये आणखीन तपास होईल, त्याचा जबाब सुद्धा नोंदवला जाईल आणि आणखी या तपासामध्ये काय समोर येतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र डिस्चार्ज नंतर सैफची पहिली झलक तुम्ही पुढारी न्यूजवर पाहू शकताय। तो गाडीमधून येताना सुद्धा त्यांनी चालताना हात दाखवला आणि त्यानंतर तो सरळ चालत येऊन त्याच्या बिल्डिंगमध्ये गेलेला आहे। तसं जे पहिलं घर होतं ते त्याच्या 2 मिनिटावरच आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तो आता राहायला जाणार आहे असं कळतंय। करिश्मा कपूर आणि करीना कपूर या सुद्धा तासाभरापूर्वीच त्याच्या नवीन घरी पोहोचलेल्या असल्याचं पाहायला मिळालं। सैफ जिथनं आला तिथली आपण हे दृश्य पाहतोय, पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि फौजफाटा तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सैफ अली खानला अखेर 6 दिवसांनी रुग्णालयामधून लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि सैफला आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। तर आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या कॅमेरामध्ये सैफचा हा चेहरा आपण स्पष्टपणे पाहू शकतो, स्पष्टपणे हा चेहरा चित्रित झालेला आहे आणि 6 दिवसांनंतर आज सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे। घटनाक्रम जर आपण पाहिला तर 6 दिवसांपूर्वी 2:30 वाजता मध्यरात्री 2:30 वाजता सैफ अली खानच्या घरामध्ये सैफ अली खानवर हल्ला झालेला होता आणि त्याच्यावर हल्ला झाल्यामुळे त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, 2 शस्त्रक्रिया पार पडल्या, मात्र या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं आपण पाहिलं आणि त्यानंतर आज त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे। पुन्हा एकदा सर आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत। श्रेयस, जसा सैफ अली खान त्यांनी एंट्री केलेली आहे, आपण त्याला चालताना सरळ पाहतोय, त्याची तेव्हा बॉडी लँग्वेज नेमकी कशी होती, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव नेमके काय होते? जसं मी म्हटलं की खऱ्या अर्थानं सैफ अली खान हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, बॉलिवूडचा असा स्टार आहे ज्यांनी कधीच कोणाला एंटरटेन करणं थांबवलं नव्हतं। अनेक गोष्टी सैफ अली खानसोबत घडल्या, हे पुढारी न्यूजनी अनेक वेळा दाखवलं आहे, अनेक कॉन्ट्रोवर्सी घडल्या, तरी सैफ अली खान यांनी आपल्या कामातून नेहमीच लोकांना एंटरटेन केलं आहे। आज सुद्धा आपण बघतोय तर हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज होताना तो कोणत्या पेशंटसारखं नाही तर एका स्टारसारखं बाहेर आला। तो एका गाडीत बसला होता, तो ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला होता, त्यांनी कॅमेराजना हात दाखवलं, तो इथं सुद्धा आला, तो चालत वर गेला। ह्याचाच अर्थ कुठे ना कुठे सैफ अली खान आपल्या चाहत्यांना सांगतोय की आय एम ऑल राईट, आणि हेच सांगण्याचं एक मोठं कारण म्हणजे तो जसा लढला या संपूर्ण गोष्टींशी, तो एक लढवय्या आहे। महत्त्वाचं म्हणजे सैफ अली खान सुखरूप आहे आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालाय।